नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत. लवकरच होळी हा सण येतोय. त्या निमित्ताने आज आपण पाहूया पुरण न वाटता साध्या सोप्या पद्धतीने केलेली कापसासारखी मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली पुरणपोळी. रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स सर्वात आधी तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चला तर मग पाहूया पुरणपोळी. पुरण तयार करण्यासाठी इथे मी बाउलमध्ये 250 ग्राम चणा डाळ घेतलेली आहे. डाळ मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. डाळीमध्ये कधीकधी सालीवाली देखील डाळ असते, ती डाळ आपण काढून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये पाणी घालूया आणि हाताने अशी डाळ चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. अशी आपण 2 ते 3 वेळा पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. स्वच्छ धुवून घेतलेली डाळ इथे मी कुकरमध्ये काढून घेतलेली आहे. डाळीच्या वरती मी 1 इंच पाणी राहील एवढं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता आपण यामध्ये पाव टीस्पून हळद घालूया, याने पुरणाला छान रंग येईल. यानंतर आपण यामध्ये 2 टीस्पून तेल घालूया. तेल घालून झालं की आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि कुकर गॅसवर ठेवून मीडियम फ्लेमवर 5 शिट्ट्या करून घेऊया. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. परातीमध्ये मी 2 कप मैदा घेतलेला आहे. यामध्ये आपण पाव टीस्पून हळद घालूया आणि 2 चिमूट मीठ घालायचं आहे. मीठ आपण खूप जास्ती घालायचं नाही आहे. यानंतर आपण हे कोरडं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यात आता आपण 1 टेबलस्पून तेल घालूया. तेल सुद्धा पिठाला व्यवस्थित लावून घेऊया. पिठामध्ये तेल मिक्स करून झालं की आपण यामध्ये थोडं पाणी घालूया आणि पीठ छान मळून घेऊया. पीठ जितकं तुम्ही चांगलं मळाल तितके आपल्या पुरणपोळ्या लुसलुशीत होतील. अशा पद्धतीने आपण थोडं पाणी घालूया आणि पीठ मळून घेऊया. जसं आपण नेहमी चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा आपण थोडंसं सैलसर पीठ मळायचं आहे. तुम्ही पुरणपोळ्यांसाठी अर्धा मैदा किंवा अर्ध गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता किंवा पूर्ण गव्हाचं पीठ देखील वापरू शकता, पण गव्हाचं पीठ ताजं दळलेलं हवं. विकतचं गव्हाचं पीठ जाडसर असतं, म्हणून ते घरीच दळलेलं पीठ आपण वापरायचं आहे. गव्हाचं पीठ आपण 5 ते 6 दिवसापेक्षा जास्ती जुनं वापरायचं नाही आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच पुरणपोळ्या बनवत असाल तर तुम्ही सुरुवातीला मैद्याच्याच पुरणपोळ्या बनवून पहा, त्या लाटणं सोपं जातं. सरावानंतर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या देखील पुरणपोळ्या सहज करू शकता. तुम्ही पाहू शकता पीठ मळून झालेलं आहे. आता आपण यावर पुन्हा 1 टीस्पून तेल घालूया आणि पीठ पुन्हा छान मळून घेऊया. अशा पद्धतीने आधी घातलेलं 1 टीस्पून तेल पिठामध्ये मुरलं की आपण अजून 1 टीस्पून तेल यामध्ये घालूया आणि पीठ पुन्हा छान मळून घेऊया. आपलं पुरणपोळीसाठीचं पीठ मळून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता मी इतकं नरम पीठ मळलेलं आहे. आता आपण यावर झाकण ठेवूया आणि हे पीठ आपण कमीत कमी अर्धा तास तरी मुरवत ठेवूया. तोपर्यंत आपण पुरणाकडे वळूया. कुकरमधून शिजवून घेतलेली डाळ इथे मी चाळणीवर निथळत ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता डाळ अगदी मऊसूत शिजलेली आहे. डाळ आपल्याला अशीच मऊ शिजवून घ्यायची आहे. मीडियम फ्लेमवर मी 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता कटाचं पाणी मी वेगळं काढून ठेवलेलं आहे. याची आपण आमटी पाहणार आहोत, पण ती रेसिपी आपण पुढच्या भागात पाहूया. आता आपण पुरणाची पुढची तयारी करूया. आपण पुरणासाठी शिजवून घेतलेली डाळ इथे मी गॅसवर एका कढईमध्ये काढून घेतलेली आहे. यामध्ये आपण चिरलेला गूळ घालूया. आपण पाव किलो चणा डाळ घेतली होती. पाव किलो चणा डाळीसाठी आपण पाव किलो गूळ वापरायचा आहे. गूळ बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे पुरणामध्ये तो लवकर विरघळतो. गूळ वितळेपर्यंत आपण गॅसची फ्लेम हाय करूया. अगदी मिनिटभरातच गूळ वितळला जाईल आणि हे मिश्रण पातळ होईल. आपण असं सतत चमच्याने ढवळत राहूया. मिनिटभरातच तुम्हाला पुरण पातळ झालेलं दिसेल. आता आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवर आपण असं सतत परतत राहायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, नाहीतर पुरण कडेने करपतं आणि मग पुरणाची चव बिघडते. अशाच पद्धतीने आपण सतत ढवळत राहूया.
चमच्याने असं प्रेस करत राहायचं, म्हणजे डाळ विरघळली जाईल. असं आपण चमच्याने सतत ढवळत राहूया. 2-3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपलं पुरण ऑलमोस्ट घट्ट होत आलेलं आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून सुंठ पावडर घालूया आणि 1 टीस्पून वेलची जायफळ पावडर घालायची आहे. वेलची जायफळ मी साखर घालून वाटलेले आहे, म्हणून मी 1 टीस्पून घातलेले आहे. आता आपण ही पावडर यामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि पुरण अजून थोडं घट्ट होईपर्यंत परतून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपलं पुरण आपल्याला हवं तसं तयार झालेलं आहे. आपण अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. पुरण थंड झालं की अजून थोडं घट्ट होईल. आता आपण गॅस बंद करूया आणि हे पुरण एका चाळणीवर घेऊन गाळून घेऊया, म्हणजे यामध्ये कुठे अख्खी डाळ राहिली असेल तर ती गाळली जाईल. आपण तयार करून घेतलेलं पुरण इथे मी पुरणाच्या चाळणीवर काढून घेतलेलं आहे. पुरण आपल्याला गरम गरमच गाळून घ्यायचं आहे, म्हणजे ते लवकर गाळलं जातं. मी असा एक पेला घेतलेला आहे. या पेल्याच्या तळाने आपण असं पुरण वरून प्रेस करायचं आहे, म्हणजे ते पटकन गाळलं जाईल. तुम्ही एखादा चमचा किंवा ग्लास देखील घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण वरून पेल्याने प्रेस करायचं. गरम गरम पुरण पटकन गाळलं जातं. आपलं सर्व पुरण गाळून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता पुरणामध्ये कुठेही डाळीचा कण शिल्लक राहिलेला नाही आहे. आता आपण हे पुरण असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता पुरणाचा अगदी घट्ट गोळा तयार होतोय. चुकून जर तुमचं पुरण पातळ झालंच तर तुम्ही पॅनमध्ये घेऊन गॅसवर पुन्हा 1-2 मिनिटं पुरण गरम करून घ्या, म्हणजे ते घट्ट होईल. एखाद्या वेळी तुमचं पुरण घट्ट झालं तर तुम्ही यामध्ये 1 चमचा तूप घाला, म्हणजे पुरणाची कन्सिस्टन्सी बरोबर होईल. एवढं पुरण गाळून घेण्यासाठी मला फक्त 5 मिनिटं लागलेली आहेत. पीठ मळून अर्धा तास झालेला आहे. आपण झाकण काढून पाहूया. तुम्ही पाहू शकता पीठ अगदी छान मुरलेलं आहे, मऊसूत झालेलं आहे. पुन्हा आपण हे थोडा वेळ मळून घेऊया आणि पुढची तयारी करूया. आपण एक पिठाचा गोळा घ्यायचा. जेवढं आपण चपातीला पीठ घेतो त्यापेक्षा थोडंसं पीठ कमी घ्यायचं. हाताला कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि आपण अशी पारी तयार करून घ्यायची. 2 अंगठे मध्ये ठेवायचे आणि असं बोटाने प्रेस करत जायचं आणि खोलगट वाटी तयार करून घ्यायची अशा पद्धतीने. यानंतर आपण पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. जेवढं आपण पीठ घेतलं त्यापेक्षा थोडंसं जास्ती पुरण घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण अंगठ्याने पीठ वरती करत यायचं आहे आणि पुरण असं आतमध्ये ढकलायचं आहे. नंतर आपण अशा पद्धतीने हे बंद करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता असं आपण व्यवस्थित बंद करून घ्यायचं. नंतर आपण हातावर असा गोळा गोल फिरवून घ्यायचा. नंतर त्याला असा चपटा आकार द्यायचा आहे. यानंतर आपण हा गोळा कोरड्या पिठामध्ये असा घोळवून घ्यायचा. कोरडं पीठ आपण खूप जास्ती लावायचं नाही आहे. आता आपण पोळी लाटून घेऊया. अगदी हलक्या हाताने पोळी लाटायची आहे. तुम्ही पाहू शकता किती सहज पोळी लाटली जाते. आपण कडा पातळ लाटायच्या आहेत आणि शक्य तितके आपण पातळ पोळी लाटून घेऊया. पोळी आपण हलक्या हातानेच लाटायची आहे. जर ताकदीने पोळी लाटली तर ती फाटू शकते. तुम्ही पाहू शकता आपली पोळी लाटून झालेली आहे. मी इतकी पातळ पोळी लाटलेली आहे. आपण अजून एक पोळी लाटून पाहूया. अशा पद्धतीने आपण पिठाची पारी तयार करून घ्यायची आहे. नंतर आपण यामध्ये पुरणाचा गोळा ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने अंगठ्याने पीठ वरती वरती करत यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने पुरण आतमध्ये ढकलायचं आहे. नंतर आपण अशा पद्धतीने वरून बंद करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. नंतर आपण हाताने असं प्रेस करूया, म्हणजे पुरण अगदी काठापर्यंत जाईल. सुक्या पिठामध्ये घोळवून घेऊया. नंतर अगदी हळूवार हाताने पोळी लाटून घेऊया.
तुम्ही पाहू शकता किती सहज पोळी लाटली जाते। हलक्या हाताने लाटली तरी ती व्यवस्थित लाटली जाते। आपली दुसरी पोळी सुद्धा लाटून झालेली आहे। पुरण अगदी काठापर्यंत गेलेलं आहे। मी इतकी पातळ पोळी लाटलेली आहे। आता आपण पोळी भाजून घेऊया। पुरणपोळी भाजण्यासाठी इथे मी गॅसवर मीडियम फ्लेमवर तवा गरम करून घेतलेला आहे। आता आपण यावर पोळी भाजून घेऊया। पोळीला वरून बबल्स दिसायला लागले की आपण पोळी पलटून घ्यायची आहे। पोळी पलटून झाली की आपण वरून तेल किंवा तूप लावायचं आहे। मी तूप पातळ करून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावू शकता। पूर्ण पोळीला वरून तूप लावून घ्यायचं आहे। कडेने सुद्धा थोडंसं तूप सोडायचं आहे म्हणजे पोळी पटकन फुलून येईल। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता पोळी किती मस्त टम्म फुगली आहे। आता आपण ही पोळी पलटून घेऊया। तुम्ही पाहू शकता दुसरी बाजू सुद्धा छान भाजली गेलेली आहे। दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण असं तूप लावून घ्यायचं आहे। पोळी लगेचच शेकली जाते। पुन्हा आपण लगेचच पोळी पलटून घेऊया। तुम्ही पाहू शकता दुसरी बाजू देखील 10-1 सेकंद शेकून घेऊया। पहा किती मस्त पोळी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने आपण अजून एक पोळी भाजून पाहूया। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। तुम्ही पाहू शकता पोळीला वरून बबल्स दिसायला लागलेले आहेत। आता आपण ही पोळी पलटून घेऊया। वरून तूप लावून घेऊया। पूर्ण पोळीला तूप लावून घ्यायचं आहे। कडेने सुद्धा थोडंसं तूप सोडायचं आहे। तुम्ही पाहू शकता हळूहळू पोळी फुलायला सुरुवात झालेली आहे। आता आपण पोळी पलटून घेऊया। तुम्ही पहा किती मस्त टम्म फुगले पोळी। वरून सुद्धा आपण तूप लावून घेऊया। तवा गरम असतो, आपण लगेचच पोळी पलटून घ्यायची आहे। पहा किती मस्त शेकलेले आहे। दुसरी बाजू आपण 10-1 सेकंद शेकून घेऊया। आपली दुसरी पोळी सुद्धा भाजून झालेली आहे। अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे। आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। तयार आहेत आपल्या पुरणपोळ्या। तुम्ही पाहू शकता पोळ्या किती मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत। पहा आपण या पोळ्या पुरण न वाटता केल्या आहेत। अगदी ह्या झटपट तयार होतात। अशाच पद्धतीने तुम्ही करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। बाजूचा बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स सर्वात आधी तुम्हाला मिळतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।